नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही अनेक घरांमध्ये विंड चाइम पाहिलं असेल किंवा तुमच्या स्वतःच्याही घरात असेल. वाऱ्याबरोबर येणारं किम किम असा सुंदर आवाज विंड चाइमचा मन खरंच प्रसन्न करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, विंड चाइम ही फक्त घर सजावटीची वस्तू नाही बरं का, तर वास्तुशास्त्रानुसार आणि फ्रेंचमध्ये याला सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य आकर्षित करणारं एक शक्तिशाली माध्यम मानलं जातं. विंड चाइमचा गोड आवाज घरात सुख, शांती, समृद्धी घेऊन येतो. पण विंड चाइम लावण्याचे काही नियम मात्र पाळायला हवेत. विंड चाइम नेहमी घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा बाल्कनीमध्ये लावावं. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला अडकाव तयार होतो आणि सकारात्मक ऊर्जेचं घरात प्रवेश करते. त्याचबरोबर विंड चाइम हे नेहमी घरात पश्चिमेला किंवा उत्तर-पश्चिम दिशेला लावावं. पश्चिम दिशा प्रसिद्धी आणि लाभ देते, तर उत्तर-पश्चिम दिशा संधी आणि करिअर ग्रोथ देते. लाकडी विंड चाइम पूर्व किंवा दक्षिण-पूर्व दिशेला लावावं. जर तुमचं विंड चाइम मेटलचं असेल, तर तुम्ही ते पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेला लावावं. पण जर ते लाकडी असेल, तर मात्र ते विंड चाइम पूर्व किंवा दक्षिण-पूर्व दिशेला लावा. कारण पूर्व दिशा आरोग्य, तर दक्षिण-पूर्व दिशा आर्थिक समृद्धी देणारी असते. आता या विंड चाइमचे जे रॉड्स असतात ना, त्यांची संख्यासुद्धा महत्त्वाची असते. कारण प्रत्येक संख्येचा अर्थ वेगळा असतो. 5 किंवा 6 रॉड असले तर हे समृद्धी आणि सौभाग्य आकर्षित करतात. 5 रॉड्सचा विंड चाइम घरात धनलाभ घेऊन येणारा ठरतो असं म्हटलं जातं. 9 रॉड्स असले तर हा यश आणि आरोग्य आणि शैक्षणिक प्रगतीसाठी उत्तम मानला जातो. 3 किंवा 4 रॉड्स हे आरोग्य आणि रचनात्मकता, ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणतो, ते वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं. विंड चाइमचा आवाज जास्त मोठा किंवा कर्कश नसावा, कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विंड चाइम कधीही लपवून ठेवू नये किंवा अशा जागी ठेवू नये जिथे वाऱ्याने ते हलणारच नाही, कारण आवाजाशिवाय तो निष्क्रिय ठरतो. विंड चाइम देवघरात किंवा स्टोअर रूममध्ये अजिबात लावू नये. वास्तुशास्त्रानुसार विंड चाइमचे फायदे तर आहेतच, पण त्याचबरोबर साऊंड सायन्सनुसार सुद्धा विंड चाइमचे भरपूर फायदे आहेत. कारण विंड चाइमचा आवाज हा लयबद्ध असतो, मृदू असतो. अशा प्रकारचे आवाज मेंदूमध्ये अल्फा वेव्हज वाढवतात, ज्यामुळे तणाव कमी होतो, मन शांत होतं, लक्ष केंद्रित करणं सोपं जातं. याच कारणामुळे पावसाचा आवाज, समुद्राच्या लाटांचा आवाज किंवा पानांची सळसळ हे सुद्धा आपल्याला सुखद वाटतं. साऊंड फ्रिक्वेन्सी आणि नर्वस सिस्टीम या सगळ्याचा सुद्धा याच्याशी संबंध आहे. विंड चाइमचा आवाज खूप मोठा नसतो, अचानक धक्का देणारा नसतो, म्हणून तो ऐकायला छान वाटतो, तणाव कमी करतो, शरीराला रिलॅक्स करतो. अशा सौम्य आवाजांमुळे श्वास मंद होतो, हृदयाची गती स्थिर होते आणि हे ध्यान करताना होणाऱ्या परिणामांसारखेच आहे. म्हणूनच घरात विंड चाइम नक्की लावावं. ते योग्य ठिकाणी लावावं आणि त्याच्या या मृदू लयबद्ध आवाजाचा लाभ घ्यावा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.